सायन परिसरामध्ये वेस्टच्या संदर्भात आगीचं जे प्रकरण झालं होतं काय एकूणच त्या संदर्भात काय सांगितलं? सायन परिसरात एक लेप्रेसी कॉलनी म्हणून एक छोटा स्लम आहे. त्या स्लममध्ये काल शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग पेटली आणि लोकांनी घाबरून त्याच्यामध्ये ते पाणी ओतलं. परंतु जेव्हा बेस्टला आम्ही जेव्हा कंप्लेंट केली, तिथल्या स्थानिक लोकांनी कंप्लेंट केली, मी स्वतः कंप्लेंट केली, तिथे व्हॅन पाठवण्यासाठी सांगितलं, तरी पण अद्याप त्यांचा एकही अधिकारी गेला नाही. आत्ता परत तिथल्या लोकांचा मला फोन आला की मॅडम अजूनही वेस्टीवाले कोण आले, कारण तिथे लाईट पूर्णपणे अंधार आहे. तर ते मी आता परत डिव्हिजनल इंजिनियरना फोन केला, शहा म्हणून डिव्हिजनल इंजिनियर आहेत. म्हणलं मॅडम आता मी परत पाठवतो. मी म्हटलं अहो 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा तुमचा अधिकारी तिथे पोहोचू शकत नाही, तर काय उपयोग आहे? आणि आता अधिकाऱ्यांशी जेव्हा मी कॉन्टॅक्ट करते म्हणलं नाही तिथे त्या मीटरमध्ये पाणी गेल्यामुळे जोपर्यंत मीटर सुकत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत. हो म्हटलं तुम्ही तिथल्या लोकांना किंवा मला तुम्ही सांगितलं का? सांगणं तर गरजेचं आहे ना. आणि पहिल्यांदा केस होत नाही, ज्या वेळी काही प्रॉब्लेम होतो, म्हणजे ज्यावेळी पाऊस खूप पडतो, प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो, त्यावेळी बेस्टची सेवा पूर्णपणे कोलमडलेली असते. वारंवार लोक तक्रार करतात, वारंवार लोक फोन करतात, फोन तर उचललेच जात नाहीत, कधी कधी फोन जाणून बुजून एंगेज ठेवलं. ही सततच्या कंप्लेंट आता गेल्या काही 5-6 वर्षांमध्ये बेस्टच्या संदर्भात येते.